बीडमधील पत्रकार देवेंद्र सिंग ढाका यांच्या मुलाची काही दिवसांपूर्वी बीड शहरामध्ये चाकूने वार करून हत्या करण्यात आलेली होती आणि आज बीड शहरामध्ये याच हत्येच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला देखील सहभागी झालेल्या आहेत आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आजच्या या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। माझ्यासोबत काही स्थानिकचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत। आज तुम्ही या ठिकाणी जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे। या हत्येला अनेक दिवस उलटून गेलेले आहेत। आता काय तुमच्या मागण्यात आजच्या मोर्चाच्या माध्यमातून? यश ढाका या 20 वर्षीय तरुणाची बीड शहराच्या भर वस्तीमध्ये भोगसून हत्या करण्यात आली। हा संवेदनशील असणारा जिल्हा, याच्यामध्ये जी हत्या करण्यात आली याला 2 महिने उलटून गेलेले आहेत। याच्यातला जो मुख्य आरोपी आहे, हा मुख्य आरोपी अजूनही फरार आहे। आमचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये पोलीस प्रशासनावर कुणाचा तरी दबाव आहे आणि हा दबाव असल्यामुळे पोलीस प्रशासन या मुख्य आरोपीला पाठीशी घालत आहेत। आमची आजच्या मोर्चाच्या माध्यमातून एवढीच मागणी आहे की याच्यामध्ये SITची स्थापना करण्यात यावी आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपींना तात्काळ त्या ठिकाणी अटक करून फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी। ही मागणी घेऊन आम्ही आज बीड शहराच्या वतीने हा मोर्चा जन आक्रोश मोर्चा म्हणून या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। नक्कीच आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते आणि SIT गठीत करण्याची सुद्धा मागणी केली जाते। माझ्यासोबत यश ढाका यांच्या आई आहेत। काय सांगाल, गेल्या अनेक दिवस आता उलटून गेले तुमच्या मुलाची हत्या होऊन, आज तुम्ही बीड शहरामध्ये न्यायासाठी जन आक्रोश मोर्चा काढला आणि यामध्ये तुम्ही सहभागी आहात? हो, सहभागी SIT चौकशी झाली पाहिजे, यशला न्याय मिळाला पाहिजे, 5वा आरोपी अटक झाला पाहिजे। पोलीस प्रशासन हा दबावाखाली आहे। या ठिकाणी जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा अटक करण्याची मागणी केली जाते। आज तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी आहात, प्रामुख्याने काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? मुलगा हा अभियांत्रिकी विद्यालयाचा विद्यार्थी होता, भविष्यातला तो फार मोठा इंजिनियर होता आणि जे दुःख आज देवेंद्र ढाका हे संपादक आहेत, एक पत्रकार आहेत आणि त्यांच्यावर हे न भरून येणारे जे संकट कोसळलेलं आहे, तर एक त्यांचं आर्थिक नुकसानही म्हणता येईल आणि एक जे न भरून येणारी ही घटना आहे। तर मी महाराष्ट्र शासनाला एक मागणी करू इच्छिते की त्यांनी कमीत कमी 50 लाख रुपयापर्यंत त्यांना एक नुकसान भरपाई द्यावी। सोबत त्यांच्या घरामध्ये जो मुलगा आहे त्याला कमीत कमी शासकीय नोकरीमध्ये समावेश करून घ्यावे आणि सोबत आमची प्रमुख मागणी अशी आहे की या प्रकरणामध्ये तात्काळ SITची स्थापना करून फास्ट ट्रॅकवर हे प्रकरण राबवण्यात यावं, जे करून यश ढाकाला हा तात्काळ न्याय मिळेल। आणि नक्कीच या ठिकाणी या मागण्या केल्या जातात। सामाजिक कार्यकर्ते शिवराज बांगर माझ्यासोबत आहेत। आज तुम्ही सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालात। बीड शहरात हा जन आक्रोश मोर्चा काढला जातोय, काय या संपूर्ण प्रकरणामध्ये दिसतंय? आता काय मागणी? हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्या पोटचं लेकरू गेल्यानंतर आई बापाला दुःख विसरून रस्त्यावरती न्यायाच्या मागणीसाठी यावं लागत असेल। हे सरकार गेंड्याची कातडी पांघरलेलं आहे। आई वडिलांच्या ज्या मागण्या आहेत, कुटुंबाच्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्याचा गांभीर्याने सरकारनं विचार केला पाहिजे। हे व्यवस्थेने घेतलेले बळी आहेत। अतिशय सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबातला एक मुलगा, त्याची हत्या होते आणि आई वडिलाला रस्त्यावर उतरावं लागते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। मुख्यमंत्री महोदयांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे की मोर्चे काढल्यानंतर, आंदोलन केल्यानंतरच आम्हाला न्याय मिळणार आहे का? तो न्याय हा तुम्ही न्यायाच्या कक्षेत बसून दिला पाहिजे। आणि दलित समुदायातल्या लोकांच्या ज्या वेळेला हत्या होतात त्यावेळेला प्रामुख्यानं सरकार याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आम्हाला पाहायला मिळतं। आमचं सरकारला या ठिकाणी आव्हान आहे की आपण यश ढाकाच्या कुटुंबाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा प्रामुख्यानं विचार करावा आणि प्रामुख्यानं विचार करून तो जे कोणी आरोपी आहेत, ज्या कुटुंबाने ज्यांची मागणी केलेली आहे त्या सगळ्यांना आरोपी करावं। निष्पक्षपातीपणे याची चौकशी व्हावी। SITची सुद्धा मागणी कुटुंबाने केलेली आहे। मोठ्याच्या खुनामध्ये SIT येते, मग गरिबाच्या खुनात एकदा येऊ द्या ना, एकदा बघू द्या। मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या वंचित समूहाच्या बाबत किती प्रेम आहे आणि त्याच पद्धतीनं त्यांनी या कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी। नक्कीच या ठिकाणी जर आता आपण पाहिलं तर SIT गठीत करण्याची सुद्धा मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जात आहे। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।